ते जिल्हा महासचिव होते, आता पार्टीत ते आले. वंचितच्या कामगार आले ते जिल्हाधीश. आपण बघत असाल की राजकीय वारे खास करून निवडणुकीच्या वाऱ्याला सुरुवात झाली. कारण आपल्या देशातील सर्वात महत्वाचं राज्य उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशचं राजकारण तापायला सुरुवात झाली. 2 मिनिटं ह्याच पद्धतीनं हो आपलं महानगर औरंगाबाद याही ठिकाणी महानगरपालिकेची लांबलेली निवडणूक केव्हाही घोषणा होऊ शकते. ह्या अनुषंगानं आझाद समाज पक्षाने तयारी केली. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना, विशेष करून फुले शाहू आंबेडकर चळवळीत मानणाऱ्या जे मानक भीमा कोरेगाव स्तंभ, याचा 1 जानेवारीला जो भव्य दिव्य असा कार्यक्रम भीमा कोरेगाव इथं आझाद समाज पक्षाचे जे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर आझाद यांचं आगमन आणि सभा आहे. या सभेसाठी मी सर्वांना निमंत्रण देतो. हे अतिशय महत्वाचं एक संमेलन आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी म्हणून हा कार्यक्रम बघितला जातो. दुसरं अतिशय महत्वाचं की आतापर्यंत संपूर्ण भारतभर, ज्या भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्या महामानवाच्या जयंतीचा उत्सव साजरा होतो, एवढंच काय, जो जय भीम नावाचा जो जयघोष आहे हा कुणी दिला? त्या बाबू हरदास यांच्या नावाचा उल्लेख आजही कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही, किंबहुना खूपच कमी उल्लेख त्यांचा होता. आणि म्हणून बाबू हरदास ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात बाबासाहेब असताना सुरू केली, एवढंच नाही तर जय भीमचा नारा सुद्धा ज्यांनी दिला, या बाबू हरदास यांची जयंती आपण या वर्षापासून आझाद समाज पार्टी संपूर्ण देशभर आणि राज्यभर फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्या सगळ्या पक्ष आणि सगळ्या संघटनांना आवाहन करतो की त्यांनी या जयंतीचा उत्सव आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं नाव किंवा जय भीमचा हा घोष सुरुवात करणारे यांचा जयघोष हा संपूर्ण राज्यभर आणि देशभर प्रसार करावा आणि त्यांना सॅल्यूट म्हणून जयंती करावी, ही एक विनंती. दुसरं, लवकरच आझाद समाज पक्षाने सर्वसाधारणपणे 15 मार्च 2020 ला आझाद समाज पक्षाची भारतात स्थापना झाली आणि केवळ मात्र 2 वर्षाच्या आत, 2 वर्ष अजून व्हायचे, पण 2 वर्षाच्या आत 22 राज्यामध्ये आझाद समाज पक्ष प्रसारित झाला. आणि ज्या पद्धतीने देशभर आझाद समाज पक्षाचा जनाधार वाढतोय, त्याच माध्यमातून औरंगाबाद सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यातून, गावातून आणि वार्डातून आझाद समाज पक्षाकडे येणाऱ्या लोकांची खूपच रेलचेल सुरू झाली. मी मागच्या 1 महिन्यापूर्वी एका पक्षाचा राजीनामा देऊन आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. आझाद समाज पक्ष हा मान्यवर काशीरामच्या विचारधारेचं काम करण्यासाठी, जी मान्यवर काशीराम यांची 1585 थेरी होती, तोच फॉर्म्युला घेऊन आझाद समाज पक्ष काम करत असल्यामुळे युवकांचा, विशेषतः जे लोक मान्यवर काशीराम साहेबांची विचारधारा घेऊन 25-50 वर्ष काम केलं, मात्र त्यानंतर त्या पक्षाच्या ज्या मूळ पक्षातून बीएसपी कडून काशीरामची विचारधारा वाढली होती, पण बीएसपीने तो ट्रॅक सोडल्यामुळे जे कार्यकर्ते घरी बसले होते, जे पदाधिकारी केंद्रलेस कार्यकर्ता घरी बसला होता, तो सगळा आझाद पक्षाला जुळत आहे, हे मला आपल्याला सांगायला आनंद होत आहे. आणि म्हणून इथे महानगरपालिका आझाद समाज पक्षातर्फे प्रचंड ताकदीनं आता सुमारे 25 बूथचं किंवा 25 वार्डाचं आमची रचना या शहरामध्ये झालेली. कारण औरंगाबाद शहरामध्ये आझाद समाज पक्ष येऊन 1 वर्ष जरी झाले असेल, पण कार्यकर्त्यांची पुढे म्हणावी तेवढी नसल्यामुळे नंतरच्या मागच्या 2 महिन्यापासून ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याचा ओघ आमच्याकडे वाढलाय, म्हणून 25 वार्डाची पूर्ण ताकदीनं कुणासोबत हो अथवा ना हो 25 वार्ड लढण्याची किंवा 25 प्रभाग लढण्याची आझाद समाज पक्षाची रणनीती आहे. आझाद समाज पक्षाची जी गाईडलाईन आहे, आझाद समाज पक्ष हा संपूर्ण भारतभर भाजपाला विरोध करण्यासाठी किंवा भाजपाला हरवण्यासाठी कुठल्याही पक्षाची मदत किंवा कुणालाही मदत करण्यासाठी तयारी ही आझाद समाज पक्षाची. म्हणून आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात आहोत किंवा कुठली पार्टीची आमची आयडियोलॉजी
यापेक्षा आम्हाला भाजपला हरवण्यासाठी काही त्याग करावा लागला. कार्यकर्त्याचा कुठल्याही टोकावर त्याग करण्याची भावना ही केवळ भाजपला हरवण्यासाठीची रणनीती ही आझाद समाज पक्षाची आहे. बाबू हरदासच्या संदर्भामध्ये अधिक माहिती आमचे मुख्य संघटक आदरणीय सिद्धार्थजी शिंगारे आपल्याला सांगतात. बाबू, आज की जो पत्रकार परिषद है इसके 3 मकसद है. एक नंबर का जो मकसद है वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर जी आजाद ये 1 तारीख को भीमा कोरेगांव आ रहे और भीमा कोरेगांव के बाहर 10 किलोमीटर, क्योंकि भीमा कोरेगांव के पास तो सभा की परवानगी नहीं, बागोली के पास उनकी सभा है. उस सभा में सभी अम्बेडकरी अनुयायी और उनको मानने वाले लोगों को निमंत्रित करना एक उद्देश्य है. दूसरा उद्देश्य ऐसा है कि जिस बाबू हरदास ये नाम ने, इस व्यक्ति ने सबसे पहले इस देश में जय भीम का नारा दिया और बाबा साहब अम्बेडकर की जयंती भी सबसे पहले जब बाबा साहब अम्बेडकर हयात में थे तब उन्होंने मनाई. उनका इतिहास लोगों के सामने आना चाहिए और उनकी भी जयंती या उनके जयंती के अवसर पर कुछ चर्चा और उनका इतिहास लोगों के पास जाना चाहिए. ये दूसरा मकसद. और तीसरा जो मकसद हमारा आज का था कि आने वाली महानगर पालिका जो है, इस महानगर पालिका की जो तैयारी आजाद समाज पार्टी कर रही है 25 प्रभागों में, उसकी जोरों शोरों से तैयारी चल रही है. और हम लोगों को आह्वान करना चाह रहे हैं कि जिनको भी ऐसा लगता है कि अम्बेडकर मूवमेंट में काम करना चाहिए, उनको निमंत्रित दे रहा हूँ आपकी तरफ से. महानगर पालिका के इलेक्शन में आप खुद लड़ेंगे क्या तितुल पार्टिंबा देंगे आप? हम खुद लड़ना चाहते हैं और जो लोग फुले शाह अम्बेडकर को मानते हैं और जिनको ऐसा लगता है कि भाजपा को हराना चाहिए, ऐसे किसी भी लोगों को हम साथ देंगे या साथ लेंगे, मगर हम ये इलेक्शन लड़ने का नहीं. भाजपा जो है पूरे 115 वार्डों में 115 नगर सेवक लड़ाने वाली है. आप उनको हराने की बात कर रहे हैं तो आप 25 जगहों से लड़ा रहे हैं, फिर कैसा हराएंगे उनको आप? हमारी जो पार्टी है वो पार्टी इस शहर में या इस जिले में उतनी मजबूती से खड़ी नहीं जितना आपको लगता है लड़ना चाहिए, मगर हर पार्टी को ऐसा लगता है कि हम अकेले दम पर हराएंगे. इसी की जिद से वजह से ही कुछ पार्टियों ने अपने 200, 500 या 100, 200 वोटिंग के लिए लोगों को खड़े किए और भाजपा को चुनकर लाए. हम ऐसा नहीं करना चाहते. जहां पर हमारी ताकत नहीं मगर वो भाजपा के खिलाफ लड़ रहे, ऐसे लोगों को हम साथ सहयोग देना पसंद करेंगे. अल्पसंख्यक के लोगों को अल्पसंख्यक समाज के लिए वो टिकट देंगे क्या? ऑफकोर्स हमारा जो न्याय देने का तरीका है, हमारा फार्मूला ही माननीय काशीराम साहब का फार्मूला है कि 15% जो लोग हैं उच्च वर्ग के, उच्च जाति के, उनको छोड़कर हम SC ST के जगह पर भी ऐसे लोगों को टिकट देना चाहते हैं कि जो मजबूती से खड़े रह सकते और जो लड़ने वाले लड़ाकू ओबीसी को देंगे. ओबीसी का विरोध चल रहा है अभी, उसके बारे में क्या होगा? ओबीसी की जात आधारित जनगणना होनी चाहिए. उसके लिए आंदोलन भाई चंद्रशेखर आजाद ने छेड़ा है. जाति अधिकृत जनगणना जब होती नहीं तब तक ओबीसी को न्याय मिलता नहीं और ये न्याय न मिलने के कारण भाजपा और महाविकास आघाड़ी भी ये दोनों मिलकर खेल कर रहे हैं, क्योंकि इंपीरियल डाटा मिलना चाहिए ऐसा कोर्ट बोलता है मगर केंद्र ने देना चाहिए. अगर केंद्र नहीं देता तो क्या महाविकास आघाड़ी ने उन पर आरोप लगाया कि अगर इंपीरियल डाटा में अगर कोई कमियां खामियां है तो उन पर केस क्यों नहीं करती? इसका मतलब महाविकास आघाड़ी भी उनके साथ है. महाविकास आघाड़ी भी जाति आधारित जनगणना करना नहीं चाहती. पूरा मैं प्राचार्य सुनील वाकेकर, प्रदेश महासचिव.